जो व्यक्ती 25-25 वर्ष अंदमानच्या कारागृहात राहायला तयार आहे, पण तो व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस समजा चले जाओ आंदोलन पुकारत असेल तर त्या आंदोलनाला पाठिंबा का देत नाही आणि त्या आंदोलनाचा विरोध का करतो? तुम्ही आत्ताच सांगितलं की जे चले जाओ आंदोलन आहे हे काँग्रेसचं आहे, म्हणजे काँग्रेस या पक्षाचं आंदोलन ते होतं, ते राष्ट्राचं आंदोलन नव्हतं. ही मजेशीर गोष्ट अशी आहे की ते योजनाबद्ध नव्हतं, त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग झालं नव्हतं, बैठक व्यवस्थित नव्हती, संपूर्ण भारतभर जे नेते होते ते सर्व नेत्यांची विचारधारा एक नव्हती. त्यामध्ये या चले जाओच्या आंदोलनाला राजाजी आणि मौलाना आझाद यांचा विरोध होता आणि त्यामुळे या आंदोलनानंतर काय कारवाई केली पाहिजे हे जनतेला व्यवस्थित सांगण्यात पण आलं नव्हतं आणि ते विशिष्ट प्रांतापुरतंच काही दिवसापुरतं आंदोलन होतं. तरी पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या आंदोलनास मी पाठिंबा देण्यास तयार आहे, पण काही गोष्टी काँग्रेसनी ह्या स्पष्ट केल्या पाहिजे. आणखी 1-2 मागण्या होत्या. तर हे इंग्रज सैन्य पूर्ण केलं पाहिजे, भारताच्या अखंडत्वाची हमी असली पाहिजे आणि मुस्लिमांना कोणतंही वेगळं आरक्षण असता कामा नये. या 3 गोष्टी मान्य केल्या तर आम्ही संपूर्ण भारतभर चले जाओ आंदोलनाला पाठिंबा देण्यास तयार आहोत. पण तसं काँग्रेसने केलं नाही आणि तेव्हा सावरकरसुद्धा बोलले होते की हे आंदोलन आज चले जाओ आहे, पण भविष्यामध्ये हे भारत छोडोच्या ऐवजी भारत तोडो आंदोलन हे होईल आणि तसंच झालं. भारताची 3 तुकडे झालेत.